सिंगापूरहून आर्यन परत येण्याचा हा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी 5 वाजता त्याची फ्लाईट मुंबईत उतरणार होती. सकाळी 8 वाजले होते. पेंटहाऊसच्या काचेच्या खिडक्यांवरून आदळणारे पावसाचे थेंब आणि आत पसरलेला एक विचित्र गारवा, या वातावरणात एक अस्वस्थ आणि हुरहुर लावणारी शांतता पसरली होती. ही आपली शेवटची संधी आहे. यानंतर हा सहवास, हा हक्काचा स्पर्श आणि ही श्वासांची ऊब बहुधा पुन्हा कधीच मिळणार नाही, याची भयंकर आणि वेदनादायी जाणीव समीर आणि अनन्या या दोघांनाही आतून पोखरत होती. अनन्या किचनमध्ये उभी होती, पण तिचे लक्ष कुठेच लागत नव्हते. तिच्या चेहऱ्यावरची भीती आणि अस्वस्थता लपत नव्हती. समीर शांतपणे चालत डायनिंग टेबलाजवळ आला. अनन्याने त्याच्यासाठी कॉफीचा कप पुढे केला, पण तिच्या हातातली तश्तरी आणि तो कप थरथरत होता. कपातील गरम कॉफी थरथरणाऱ्या हातांमुळे टेबल कपड्यावर सांडली. अनन्या, शांत हो, प्लीज स्वतःला सावर. समीरने तिचा कंप पावणारा हात आपल्या दोन्ही उबदार हातांत घेतला. तू जर अशी घाबरलीस आणि तुझं मन असं विचलित राहिलं तर आर्यनला एका क्षणात संशय येईल. समीर, मला भयंकर भीती वाटतेय रे. अनन्याने कप खाली ठेवला आणि तिच्या डोळ्यांतून पाण्याचे थेंब घसरले. आर्यनची नजर साधी नाही, ती अत्यंत तीक्ष्ण आहे. तो माणसाच्या चेहऱ्यावरून आणि नजरेवरून मनातलं सगळं ओळखू शकतो. आपण जो विश्वासघात केलाय तो मी त्याच्या नजरेसमोर कशी लपवू? माझे पाय लटपटतायत समीर. बोलता बोलता अनन्याचा संयम सुटला आणि ती आवेगाने समीरच्या रुंद छातीला बिलगून रडू लागली. तिच्या अंगाची थरथर समीरला स्पष्ट जाणवत होती. त्या विरहाच्या वेदनेने आणि होणाऱ्या विभक्ततेच्या भीतीने दोघांचाही उरलासुरला ताबा सुटला. समीरने तिची कंबर दोन्ही हातांत घट्ट आवळली आणि तिला स्वतःजवळ ओढून घेतले. जाण्याआधी एकमेकांना स्वतःमध्ये सामावून घेण्याची ती शेवटची आकुलता होती. समीरने तिची हनुवटी हळूच वर केली. अनन्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसत त्याने तिचे कातर, थरथरणारे ओठ आपल्या ओठांत घेतले. ते चुंबन मंद नव्हते. त्यात विरहाची तीव्रता, ओढीची आकुलता आणि सुटत चाललेल्या नात्याची भयंकर वेदना सामावलेली होती. अनन्यानेही आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात घट्ट गुंफले आणि त्याच्या पाठीवर आपली नखे रोवली. त्या विशाल पेंटहाऊसच्या काचेच्या भिंतींसमोर बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या साक्षीनं दोघांनी एकमेकांच्या बाहुपाशात ती तीव्र ओढ आणि हताश विरह एकत्र अनुभवला. काचेवर आदळणारे थेंब आणि त्यांच्या श्वासांची वाढलेली गती एकरूप झाली होती. अनन्याच्या घशातून निघणारे सुस्कारे आणि समीरच्या बाहुपाशातील पकड यांत एकाच वेळी अथांग सुख आणि भविष्यात येणाऱ्या वादळाची चाहूल होती. काही मिनिटे दोघेही जगाचा विसर पडल्यासारखे एकमेकांच्या स्पर्शात विरघळून गेले. संध्याकाळी 6 वाजले. अचानक दरवाजाची बेल कडकडली. त्या एका आवाजाने अनन्याच्या काळजाचा ठोका चुकला. ती एकदम दचकली. अंगावरील साडी नीट करत स्वतःचा श्वास रोखून तिने घाईघाईने स्वतःला सावरले आणि कांपऱ्या पायांनी जाऊन दरवाजा उघडला. सामोरे आर्यन उभा होता. खांद्यावर लॅपटॉप बॅग, अंगावर महागडा कोट आणि चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा. हाय अनन्या. आर्यनने आत पाऊल टाकत थेट तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. आर्यन, तू आलास? प्रवास कसा झाला? अनन्याने गळ्यातला सुकलेला घोट गिळत चेहऱ्यावर खोटे हसू आणून कसे बसे विचारले. तेवढ्यात समीरही बेडरूममधून बाहेर आला. स्वतःला अगदी सहज दाखवण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, हाय आर्यन, वेलकम बॅक यार. अरे समीर, कसा आहेस मित्रा? आर्यनच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि त्याने पुढे होऊन समीरला घट्ट मिठी मारली. पण ती मिठी सोडल्यानंतर जेव्हा आर्यनने अनन्याकडे आणि घराच्या वातावरणाकडे पाहिले तेव्हा त्याच्या तीक्ष्ण, हुशार नजरेने एका सेकंदात काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी टिपल्या. अनन्याची चुळबुळणारी नजर,
ती आर्यनच्या डोळ्यांत थेट पाहू शकत नव्हती. तिची पापणी सतत लवकत होती आणि तिच्या नजरेत स्पष्ट गुन्हेगारीची आणि भीतीची झाक होती. वातावरणातील वास आणि शांतता. घरामध्ये नेहमीसारखा मोकळेपणा नव्हता. तिथे एक विचित्र, अनैसर्गिक शांतता, अस्वस्थता आणि एक अनामिक गंध भरून राहिला होता. समीर आणि अनन्यामधील अनैसर्गिक अंतर. दोघेही साधे उभे असताना एकमेकांपासून मुद्दाम खूप अंतर ठेवून उभे होते, जे सामान्य नव्हतं. अतिसावधपणाच त्यांच्या गुपिताची चुगली करत होता. आर्यन हा केवळ कॉर्पोरेट विश्वातील चतुर अधिकारी नव्हता, तर तो माणसाचे मन वाचणारा चाणाक्ष व्यावसायिक होता. त्याच्या अनुपस्थितीत या बंद दरवाजानाड नक्कीच काहीतरी अघटित आणि अनैतिक घडले आहे, याचा अचूक अंदाज त्याच्या तीक्ष्ण बुद्धीने लावला होता. एखादा सामान्य पुरुष असता तर तो तिथेच संतापला असता, आरडाओरडा करून भांडला असता. पण आर्यन वेगळा होता. त्याच्या चेहऱ्यावरची एकही रेष हलली नाही. त्याच्या शांत चेहऱ्यामागे एक भयानक क्रौर्य दडले होते. त्याच्या ओठांवर एक गूढ, विषारी आणि थंडगार हास्य आले. त्याने मनातल्या संतापाच्या आणि विश्वासाघाताच्या ज्वाला शांतपणे गिळल्या आणि मनातल्या मनात एका भयानक खेळाची योजना आखायला सुरुवात केली. रात्री जेवण उरकून तिघेही हॉलमध्ये बसले होते. आर्यन सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत असल्याचे नाटक करत होता. पण त्याचे लक्ष लॅपटॉपवर नव्हते, तर टेबलाखाली चाललेल्या हालचालींवर होते. विरहाने आणि आकुंचिततेने व्याकुळ झालेल्या समीरला स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता. त्याने काचेच्या सेंटर टेबलाखाली मुद्दाम आपला पाय पुढे केला आणि सोफ्यावर बसलेल्या अनन्याच्या पायाला तिच्या पायाच्या बोटांना स्पर्श केला. अनन्या सुरुवातीला दचकली, पण नंतर तिनेही अस्वस्थ होऊन श्वास रोखत समीरच्या त्या स्पर्शाला गुपचूप प्रतिसाद दिला. आर्यनने लॅपटॉपच्या काळ्या चकचकीत स्क्रीनवरील रिफ्लेक्शनमध्ये टेबलाखालचा हा शृंगारिक आणि धोकादायक खेळ अगदी शांतपणे पाहिला. त्याच्या मनात सूडाची भयंकर ठिणगी पेटली. माझ्याच पेंट हाऊसमध्ये, मी दिलेल्या श्रीमंतीत आणि माझ्याच पाठीमागे माझ्या बायकोसोबत हा खेळ. थांब समीर, तू मित्राच्या पाठीत खंजीर खुपसलास ना. तुझा हिशोब असा काही चुकता करेन की तू जन्माचा लक्षात ठेवशील. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर आपले सामान घेऊन गावी जायला निघाला. आर्यन, खूप खूप धन्यवाद यार, तू मला तुझ्या एवढ्या मोठ्या घरी इतके दिवस ठेवलास, समीर औपचारिकपणे म्हणाला. अरे मित्रा, धन्यवाद कसला मानतोयस? तू तर माझा बालमित्र आहेस आणि तू माझ्या अनुपस्थितीत माझ्या घराची आणि माझ्या अनन्याची इतकी विशेष काळजी घेतलीस, त्याबद्दल मीच तुझा ऋणी आहे. आर्यनने एका वेगळ्याच जड आणि विषारी आवाजात म्हटलं. त्या वाक्यातील गूढता आणि त्याच्या आवाजातील गारवा ऐकून अनन्या आणि समीर दोघांच्याही पोटात भीतीचा मोठा गोळा आला. आर्यनने पुढे होऊन समीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहिलं. त्याच्या डोळ्यांत मैत्री नव्हती, तर एक भयंकर, क्रूर चमक होती. समीर, आता पुढच्या वेळी मी आणि अनन्याच तुझ्या गावी येतोय. मी ऐकलंय तुझी बायको गौरी खूप साधी, निष्पाप आणि गुणी आहे. तिला भेटण्याची मला खूप उत्सुकता आहे, अगदी मनापासून. आर्यनने हे वाक्य अशा विशिष्ट टोनमध्ये आणि विषारी हास्यासह म्हटले की समीरचा श्वास तिथेच रोखला गेला. समीरचे तोंड सुकले. त्या वाक्यात मैत्रीचा गोडवा नव्हता, तर स्वतःचा बदला घेण्यासाठी, समीरचा संसार मुळापासून उद्ध्वस्त करण्यासाठी त्याच्या निष्पाप बायकोवर घाला घालण्याचा तो एक उघड, सूचक इशारा होता. समीर अत्यंत जड आणि घाबरलेल्या अंतःकरणाने तिथून निघून गेला. समीर जाताच आर्यनने मुख्य दरवाजा जोरात बंद केला. बंद दरवाजाचा तो आवाज संपूर्ण पेंटहाऊसमध्ये घुमला. आर्यन सावकाश वळला आणि त्याने अनन्याकडे पाहिले.
त्याच्या नजरेतली ती अमानुष क्रूरता आणि सुडाची आग पाहून अनन्या शहारली आणि तिने भीतीने आपली मान खाली घातली. आणि याच थरारोक वळणावर माझ्या मित्राची बायको या कथामालिकेचा पहिला सीझन समाप्त होतो. बदल्याच्या आगीने पेटलेला आर्यन आणि भीतीच्या छायेत जगणारी अनन्या जेव्हा गावी पोहोचतील तेव्हा काय घडेल? सोडाने आंधळा झालेला आर्यन समीरच्या गावरान, निष्पाप आणि साध्या बायकोला, गौरीला आपल्या जाळ्यात ओढू शकेल का? की समीर आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आर्यनच्या या भयानक डावाला उत्तर देईल? हे सर्व आपण पाहणार आहोत सीझन 2 मध्ये. कथा आवडली असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढील भागांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या धमाकेदार आणि तितक्याच रोमांचक सीझनमध्ये. धन्यवाद.